विचारसागर म्हणजे मांडणी प्रक्रियाची प्रक्रिया बद्ध ग्रंथ त्यानुसार ओळीबद्ध आहे. त्यानुसार ग्रंथ ओळीबद्ध आहे, विचारसागर प्रक्रियाबद्ध आहे आणि बाकीचे त्यांचे कथाबद्ध. पण ग्रंथाचे रूप कसे आहेत बघा. कोणत्या ग्रंथामध्ये कथेचा संवाद आहे, कुठं प्रक्रिया ग्रंथात आहे आणि कुठं ओळीबद्ध आहे, कुठं ओळीमधून मांडलंय, कुठं प्रक्रियेमधून त्याला जाणलंय आणि कुठं त्याला कथेतून समोर आणलंय. समोर आणणं म्हणजे कथा आहे. पण भगवंत कसा आहे, पण कथेत किती रंगायचं आणि ओळीकडे कसं यायचं हे जास्त समजून घ्यायचं. कारण कथेची लोक लय आवडे ना, तिकडे तिकडे तेच उतांग नाही, तिकडे तिकडे ते थैवान सध्या दुसरं काही सांगू शकत नाही. ते त्याचं प्रमाण ती गोष्ट इथे हे घडलं तिथं ते घडलं, त्याच्या पुढे सरकतच नाहीत लोक. नाही बरोबर बोलते मी, चुकीचं नाही. पण अंतरंगात गेल्यावर व्यासपीठावर आल्यावर आणि वेदांताचं ज्ञान बुद्धीने ग्रहण केल्यावर ती अज्ञानाची व्यथा सांगायची. अज्ञानाची व्यथा टाकायला कथा लागत नाही. हे नीट लक्षात ठेवायचं शब्द आमची. अज्ञानाची व्यथेला कशाला कथा ज्ञान. हा पण आता त्यांना कुठं भीती दुकान मांडले तर आम्ही काय करतो. पण दुकानात हिरेच्या दुकानात कपडा आहे समजून घ्या. कपडा कधी पुजणार आहे आणि हिरा पुजणार नाही समजून घ्या. संपला काढणारच आहे संपला विषय. त्याला अक्कल त्याला कळण, ज्याला नसून त्याला काही कळणार नाही. कारण अधिकाराचा परमार्थ बुद्धीवरच आहे आणि बुद्धी जेव्हा श्रेष्ठ बनते ती भगवंताला जाणते आणि कनिष्ठ होती तर खरी. हा विषय वेगळा वेगळा सोडून द्या. पण कशात काय आहे हे तर कळावं ना. स्वरूप काय, कथा काय, नाम काय, त्यांचं ज्ञान काय, त्यांचं भजन काय, त्यांचं प्रेम काय, त्यांची आवड काय, त्यांचं जाणणं काय, त्यांना मानणं काय, त्या ईश्वरामध्ये राहणं काय, त्याचा बोध घेणं काय, त्याच्याशी एकरूप होणं काय, का फक्त कथाच. इथू टाकले म्हणून तर हे कळत नाही ना की प्रवास टप्प्याटप्प्याने पुढे जायचा का मग नुसतं ते जायचं. एक एक पायरी चढावं लागते. नशा आहे पण ज्ञानाला दिशा आहे, संसारात आशा आहे. संपतच नाही. शब्द बघत मग बोलायचं आशा, ज्ञानाची दिशा संसारात आशा. म्हणून तर ते सरखन पुढे म्हणजे वेदांत. त्याचं दर्शन म्हणजे श्रवण आहे, त्याचं कळणं म्हणजे आत्मचिंतन आहे आणि आत्मचिंतन म्हणजे प्रक्रियाचं आपल्याला कळणे. सिद्धांत प्रक्रिया ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये आला का राम अशी का गेली बनात काय काय ग्रंथ आताच नाही याच्यात. हे का सांगत आहे कोणी येत नाही सांगा ना. ते सांगितल्यामुळे आत्मधान आहे. इथे गौण उद्बत्ती नाही, दक्षिणा तर नाहीच नाही. का दक्षिणा मग धर्मशास्त्राचा नियम वेगळा, वेदांत शास्त्राचा धर्म वेगळा. वेदांत शास्त्रामध्ये सगळ्याचा परित्याग करणारे साधू असतात. वेदांताचं श्रवण असतं, हृदयामध्ये भगवंताचं भान असतं, जगताचं खरं रूप कळतं आणि परमेश्वरावरी मन विघत. त्याला वेदांत शास्त्र कळतं. ते इकडे तिकडे बोलत नाही. वेदांत शास्त्राची बैठक बसत नाही म्हणून इकडं तिकडं 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 तिकडं. कारण तिला तिची जागा भेटत नाही ना बुद्धीला. मग तिला कुठं जाऊ, इकडं का तिकडं का तिकडं का तिकडं का तिकडं का तिकडं हिंडते. पण जागा तिला मिळत नाही आणि त्या बुद्धीला मी कोण कळत नाही. तिला तिचं ठिकाण माहित नाही आणि त्या ठिकाणावरती जात नाही. पण बुद्धीचं ठिकाण हे परमात्मा आहे. ते नेतात साधू आणि जाण्याच्या ठिकाणी याच्या द्वारातून जावं लागतं. वेदांत शास्त्राचं श्रवण आणि तेव्हा ते आत्मधान. प्रक्रियायुक्त ग्रंथ त्याच्यामध्ये प्रक्रिया आणि ही बुद्धी लागते बरं का. पेरामध्ये शिका ऐकून 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 बायकाला पाठ झाली, बामला सांगायचं काम नाही. काम आहे का वाटे की. पण तो राम कसा आहे, सीता कोण आहे इथं कळत.
आणि त्या रामाची प्रतीती येते, त्याचा संबंध उद्भूत होतो, देहाचा संबंध बंद होतो. प्रक्रियात्मक ग्रंथ, वेदाचा सिद्धांत, अज्ञानाचा अंत, आणि तू खरा भगवंत. हेडिंग पान नंबर 9. त्याच्यामधलं हेडिंग 15वी, त्या हेडिंगचं नाव आहे अधिकारी पुरुषा ब्रह्मज्ञानाची साधने. जो अधिकारी आहे, जो ब्रह्मज्ञान प्रवेश आहे, आणि त्याची साधना, त्यांची साधना कोणते कोणते? अधिकारी बरं का, संसारी नाही. अधिकारी म्हणजे काय तुम्हाला सांगितलं का? अधिकारी म्हणजे कोण? ज्यानं भगवंत दर्शन घ्यायचं, आत्मदर्शन. त्यांचं चित्त स्थिर आहे, पवित्र आहे, आणि स्थिर आणि पावन, पवित्र. स्थिर म्हणजे चंचल नाही, आणि ज्यांच्या अंतःकरणामध्ये मल नाही, पावन. हे 2 दोष दिले. त्याला भगवंताची प्राप्ती करण्यासाठी वेदांत शास्त्राची साधना सुरुवात करायची. तो ज्ञानाचा अधिकारी. संसाराचा अधिकारी वेगळा बरं, भजनाचे अधिकारी वेगळे, श्रवणाचे अधिकारी वेगळे, नामाचे अधिकारी वेगळे, मोक्षाचे अधिकारी वेगळे. खिचडी करू नका, सगळ्याचे अधिकारी. मग नाम द्यायला वेगळीच ताकद, ज्ञान करायला वेगळीच ताकद, कर्म करायला वेगळीच ताकद, देहातून बाहेर निघायला वेगळीच ताकद. मोतीराम महाराजाला परभणीमध्ये नामधारक म्हणायचे, आणि गुरुजीला ज्ञानधारक म्हणायचे. तुमच्याकडे भाषाच नाही आहे का? मोतीराम महाराज प्युअर नामधारक, गुरुजी ज्ञान. संसारी कर्मधारक, पाप पुण्य तयार करणारी भट्टी म्हणजे संसारी. दुसरा मार्गच नाही त्या लोकांना. एक पापाकडे जातात, एक पुण्याकडे येतात. दुसरा मार्ग आहे लोकांना. संसारी लोक रस्ताच नाही भक्तीचा, मुक्तीचा, परमात्म्याच्या प्राप्तीचा, आत्मदर्शनाचा. तिथून ते वंचित असतात. म्हणून संसारी केवढी किंमत आहे परमार्थापुढे. तीर्थयात्रा सांगायचं ना आम्हाला. संगीत गेले, ढगात आले, सांगायचं नाही आमच्या पुढे. हे परमार्थाचा अंशच नाही. परमार्थ म्हणजे नाम, परमार्थ म्हणजे ध्यान, परमार्थ म्हणजे योग, परमार्थ म्हणजे ईश्वराची धारणा करणं, आणि त्याला प्राप्त करणं, त्याची ओळख करणं, त्याच्यावर प्रेम करणं, आणि त्याला ओळखणं. शेवटचा टप्पा. कीर्तन कीर्तन ते अगोदरच असतं. ते भूषण ते गुंडाळून ठेवा. ते बाय काय भूषाणी तसं करावं, पण त्याच्यासाठी जगून आयुष्यभर तेच करून. आत्मचिंतन कधी करायचं सांगा ना. हे समजेपर्यंत ते करायचं. बस एकच उत्तर आलं का? मग हे मार्ग मिळाला ते म्हण. मुलीला संसारात सोडलं तिच्या घरी, मग टाक टाक नाही, आता तिथं नांदायचं, सोडायचं. सोडायचं ते घर नाही बेटा. म्हणून ज्ञान मार्ग, मोक्ष मार्ग आणि सिद्धांत, प्रक्रिया ग्रंथ, त्याला म्हणतात वेदांत. वेदांताकडं बुद्धीने येणं आणि हृदय पवित्र होणं आणि आवरणातून बाहेर येणं बुद्धीनं, त्याचं नाव वेदांत शास्त्र. बुद्धीला आवरणातून बाहेर काढण्याची प्रक्रिया म्हणजे वेदांताची. ही प्रक्रिया आपल्याला कळत नाही. साधूच्या ठिकाणी प्रक्रिया ती आपल्याला समजावून सांगतात आणि बुद्धीला ब्रह्मरूपता प्रदान करतात. वेदाचं ज्ञान चित्तामध्ये भरतात आणि स्वरूपाला प्रगट करतात. ते साधू जीवाला कृतार्थ करतात. म्हणून शेवटचा टप्पा म्हणजे ज्ञान. सुरुवातीला नाम. किती सुंदर चिंतन असते बघा ना. आता अधिकारी पुरुषास ब्रह्मज्ञानाची कोणते कोणते साधने येत ऐका. मोक्ष इच्छावान पुरुषास विवेक, वैराग्य, समाधी सत्व आणि मुमुक्षुत्व ही 4 साधने असतातच. कोण? अधिकारी पुरुष. ऐका त्याची साधने. अधिकारी म्हणजे काय सांगितलं तुम्हाला. 2 दोष राईट, 1 दोष राईट. मग त्याचा पुढचे प्रवास काय परमार्थाचा, तर तो कसा असता, तर त्याचा पहिला टप्पा विवेक. त्याला विवेकाची प्राप्ती असते. पुन्हा वैराग्याची अनुभूती असते, म्हणजे त्याच्यामध्ये वैराग्य असतं.
ज्याला मोक्षाकडे जायचं, स्वतःला पाहायचं आणि या जीवनात धन्य व्हायचं आणि भगवंतासोबत राहायचं, त्याला म्हणायचं विवेकात्तेने यायचं. मग विवेक म्हणजे काय? सत सत बुद्धी. सतासतातून जी चाळणी होती बुद्धीमध्ये, तिला कळतं ते सत आणि असत. तेव्हाच ती पुढे सरकते. कशी सरकते? सत आणि असताची त्याला जाणीव होती. सत म्हणजे खरं, असत म्हणजे खोट. मी खोट्यात आहे म्हणजे देहात आहे, खऱ्यात आहे म्हणजे चिंतन. त्या प्राप्तीसाठी चिंतन आहे, सताकडे जाण्यासाठी आत्मधन आहे आणि स्वतःचं ऐक्य करण्यासाठी महावाक्याचं ज्ञान आहे. नीट ऐका बरं, हे मी जन्मात बी ऐकलेलं नाही, पण तुमच्या समोर निघते ते मला माहित नाही. तोबा तोबा करायला मी, कारण अशी वाणी अशी मांडणी माझ्या आयुष्यात मी ऐकली नाही. कुठं बोलत नाही, स्वतःला जाता येत नसतं. जाता येते का? आईच्या काकातलं लेकरू कुठे जात, त्याला लावं लागत नाही, कारण त्याला आईच्या काकत नाही. तसं सद्गुरूचा पाठीराखा आहे, तो त्याला चालायची गरज नाही. सद्गुरू चालवतात. बाळ मका घेते, बाळ आपोआप चलते. चलत का बाळ? मग पडत का बाळ खाली? आई पडू देते का? तशी संत रूपी साधकाला मिळालेली माय बुद्धीला संसारात जाऊ देते का? म्हणून सद्गुरू आई अशी पाहिजे. दुकानदार नाही, मार्केट. जमत का दुकानदार? नफा तोटा नाही 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 नाही. तुका म्हणे ते घातले दुकान देते मुलं सर्व असतो. असं कळावं अभंग वाचल्यावर. हे दुकानाकडे जात जाऊ, दुसरं दुकान करते या बाय. समजतं का दुकान कोणतं ते? आहे का अक्कल? दुकान आहे इकडे वाचायचा गाथा आहे का? समजायचं का कोणतं दुकान कोणाचं आहे? समजते का त्या साधकाला? म्हणजे साधक आहे का तसला? जिथं काय मिळत ब्रह्मचिंतन, तिथं काय कळत? आत्मदर्शन. हे जिथं मिळतं तेच सद्गुरू. आम्ही सांगायचं का चुकीचं बोलते का मी? सत्याचं दर्शन करून जाणे सद्गुरू आणि कानात कुरकुर करणारे गुरु नाही का? कानगुरु कानगुरु मंत्र. मोक्षगुरु वेगळे, मंत्र गुरु वेगळे, आणि शाळेतले गुरु वेगळे, आणि माय गुरु वेगळे. 50 गुरु तर तू काय नाचतेस एका गुरु धरून? कुठे कामाचं? सगळ्यात उत्तम गुरु सद्गुरु. मामेरू त्याच्या पुढे गुरु नाही, कारण तो जीवाला तारतो, तो बुद्धीला शत्रुपाकडे येतो, तो अहंकाराला मारतो. साधकाचा अहंकार तिथं मरून पडतो. तो सद्गुरु. टाका सद्गुरु पुजली, कानातल्या गुरु पुजली नाही. त्याचा बाजार पिसाचा शेजार मोक्षगुरु म्हणतात. महावाक्याचा मंत्र देतात, बुद्धीला ब्रह्म करतात, देहभाव बंद करतात, जगताचा अभाव करतात आणि बुद्धीला तारतात. त्याला गुरु म्हणतात. त्याचा बाजार आहे की नाही? जोग येडे पागले पागल म्हणते. तू पागल आहे का? तुला आत्मदर्शन केलं का? तुला आत्मदर्शन करून अधिकारी म्हणजे मोक्ष प्राप्त करण्याचं हृदय हे परिपूर्ण झाले, योग्य झालं. तर हृदयाला भगवंताची जाणीव पाहिजे, ज्या मनाला ईश्वराची ओळख पाहिजे आणि ज्या बुद्धीला त्या भगवंताचा स्पर्श पाहिजे, त्याला म्हणतात अधिकारी. तो अधिकारी असतो, तो भगवंतासाठी जगतो, तो सत्संग करतो, तो श्रवणाला धन्य समजतो आणि तो वेदांत शास्त्राच्या प्रक्रियेमध्ये येतो आणि स्वतःला पाहतो. त्याला म्हणायचं उत्तम अधिकारी. काय रचना कशी बघा, रचना कशी शब्दाची हे लक्षात घ्यायचं जरा, कारण हे चिंतन हे व्यासपीठ ज्ञानाच आहे, साधं नाही आहे. ज्या सागाचा थोर ग्रंथ बुद्धीला अवलोकन होणं आणि आवरण संपून निरावरण होणं त्या ग्रंथातून होता येतो, बाकीचं कुठल्याच नाही. म्हणून तू बाकीची बडबड म्हणतो आम्ही म्हणत ना का? मी आम्ही बडबड ऐकत नाही. नाही नाही,
जमतच नाही आमको, जमता नाही हो खाता. हा, काय ऐकायचं? सत्संग आणि सतचिंतन, वेदांताचं दर्शन, वेदांत शास्त्र ऐकतो आम्ही. मुक्तीचा मार्ग स्वीकारलाय, भक्तीचा आरसा दाखवलाय, परमात्म्याचा स्पर्श झालाय, बोधामध्ये मन आले, वेदाचं दर्शन झाले, स्वरूपाचा आत्मभाव जागा केलाय, देहभाव बंद झालाय, हा ग्रंथानं हा प्रसाद दिलाय, म्हणून जीव मुक्तीच्या घरात राहायला आलाय. चला बोल, आता का येते का? आता ते का बरं येते का? अंगुरक्यात काले वेदांत शास्त्री अधिकारी कशाला म्हणा, एकटीनं जाणावं का संसार राहणावा? आम्ही अधिकारात आहेत की नाही? आम्ही वेदांत शास्त्र ऐकायला पात्र आहेत की नाही? जसं 5 वर्षाच्या मुलीला पोळी करता येत नाही पूर्णाची, ती अपात्र आहे, तसं ज्ञान समजायला हृदय जेव्हा पवित्र आहे तेव्हा ते ज्ञान तिथं थांबतंय. मग तुम्ही अपात्र आहेस का पात्र आहे बघा, आम्हाला काय करायचे? पुढे बोलले का? तर जेव्हा अयोग्य होत तेव्हा संताकडे जात, स्वतःला पाहत, आत्मधन घेत आणि विचारातून मुक्त होत, परमेश्वराला प्राप्त होत, साधूचं दर्शन होत आणि स्वरूप आपल्याला प्रगट होत. तेव्हा मन तिथं जात आणि स्वतःला स्वतः पाहत, ते मुक्त होत. ते मुक्त, त्याला म्हणतात प्रक्रिया ग्रंथाची मांडणी. त्याला सांगा लांबते आता आराम घेऊ जरा. मनाला विषयाला भोगणं हा हे पापमयत आहे, आणि मन देहातून बाहेर निघणं हे अधिकारता आहे, आणि मन ईश्वराला जाणणं ही योग्यता आहे, मनाची योग्यता आहे. ती जाणायला भगवंताला जाणायला, जगाला नाही. जगाला जाणणं भ्रम आहे आणि भगवंताला जाणणं ज्ञान आहे, आणि भगवंत होणं ही ज्ञानाची खूण आहे. इथं स्वतःची ओळख आहे, इथं आनंदाची प्राप्ती आहे, इथे जीवनमुक्ती आहे, इथे स्वतःला स्वतःची प्रतीती आहे, जगताची नाही, देहाची नाही, भगवंताची प्रतीती आहे. ही जीवनमुक्ती आहे, ती स्वतःला स्वतःची स्थिती आहे, आनंदाची प्रतीती आहे. त्याचं नाव जीवनमुक्ती, आनंदाला नाव दिले जीवनमुक्ती. हे तर कळलं तरी दिसे ना, टाळ्या वाजवाना हालांडूला ते बस टक्क्याला बसत नाचून जमते का? कशात भजनात गुंगावं, त्याला नाचणं म्हणा, बुद्धीने नाचा, वांगाना नाही. कळतं का नाही? गरम मसाला आमचा काहीतरी भेटेल, बुद्धीने नाचलं तर काहीतरी प्राप्त होईल. मग काय ते आराम देतात, टक्क्याला बसत आणि यांच्या झाक्या सुरू. साधू आले हे घोटाळ्या यांच्यामध्ये, मग तिथे झाक्या केल्या का? नाही, त्याची रचना सांगितली होती. कसं झालं, त्यांना कसं ऐकलं, कसं संपलं, त्यानं तिथे लिहिल्या गेलं. तिथे जाती होती का? सांगा ना. तुम्ही कशा उतो आल्या अशा? ब्रह्मज्ञानाची साधने, अधिकारी पुरुषाची साधने तर कोणचे कोणचे? विवेक, वैराग्य, समाधी, सत्व, मोक्ष. ह्या 4 मार्गावर असतो तो बाकीच्या खटपटे करत नाही बरं का. झाक्या फिदा नसले तर आपला उद्धार करायचा आणि आपल्या विवेकात यायचं, वैराग्य वाढवायचं, आत्मज्ञान लुटायचं, लोटायचं, स्वरूपामध्ये मन आठवायचं. हे अधिकारी पुरुषाचं लक्षण आहे वेळा. परमात्याला कोण बघते? बुद्धी पुढे गेली तर मग शास्त्र ज्ञान हातलाकडे आली, आवरणासाठी ती तकमक झाली, प्रत्येकला बाद झाला, देह बाजूला गेला, परमात्मा कळला. त्या ठिकाणी त्या ईश्वराचा स्पर्श हृदयात झाला, मोक्षाचा मार्ग आला आणि साधक सिद्ध झाला. हा ज्ञानाचा मार्ग खुलला, तो जीवन मुक्त झाला. का झाक्या अवघडे बाबा, सांगा ते वाक्य थांबते मी आता असंच आयडिया करणार आहे. झाके समाधी शतक आणि मोक्ष या 4 साधनाने परिपूर्ण असतो. विवेकाने सुसज्ज असतो, वैराग्यानं योग्य असतो. वैराग्य म्हणजे त्या वृत्तीला भगवंताचा फक्त ओळख करण्यासाठी इच्छा असते, तीव्र इच्छा. हे भोग, ही वासना, हे जगत आणि हे देह
योग्य असतं. त्याला फक्त त्या ईश्वराची ओळख आणि ईश्वराची प्राप्ती, ईश्वराचं भोगायचं असतं, स्वतःला करायचं असतं. विकात असतो, साराने असतात, त्याच्यासोबत असतं, वैराग्य परिपूर्ण असतं आणि नंतर विवेक वैराग्य आणि मग मोक्ष होतो. मोक्ष म्हणजे मुक्त होण्याची तीव्र जिज्ञासा असते आणि मुक्तीसाठी तो श्रवण करतो आणि त्याचा भाग्याचा उदय होतो आणि मोक्ष कसा आहे त्याला ऐकायला येतो आणि मोक्ष प्राप्तीसाठी तो साधना करतो, संतांकडे जातो, श्रवण करतो आणि श्रवणामध्ये देहभावाचा अंत होतो. श्रवणामध्ये देहभावाचा अंत होतो, त्याचं मन शांत होतं, ईश्वरामध्ये जात, दोघांचं ऐक्य होतं, मनाचा आणि ईश्वराचं. जे देहाचं आणि मनाचं ऐक्य असतं ते त्या संपत आणि ईश्वराचं आणि भगवंताचं आणि बुद्धीचं ऐक्य होतं. मुमुक्ष म्हणजे त्याची ओळख होती, त्याच्याकडे मन जातं, तिथं ते राहतं, त्याच्याशी समरस होतं, त्याला म्हणायचं मोक्ष. आता पुढचं आहे, याशिवाय श्रवण, मनन, निधिध्यासन, तत्वपदार्थ शोधतात, हे पण साधना करतो. अधिकारी पुरुषाचं लक्षण आहे. तो काय करतो? श्रवण. आता श्रवण म्हणजे काय हे सांगते तुम्हाला, जी वाक्य सांगते पुरा अर्थ सांगते, कारण तुम्हाला पूर्ण सांगता वेदांत सारखं कळत नाही. श्रवण म्हणजे नुसतं ऐकणं नाही बरं का, श्रवण म्हणजे ऐकणं आणि साधा भाव वाटते, याचा उच्च भाव वाटते म्हणजे पूर्ण. आता उपक्रम उपसंहारपूर्वक नीट ऐकायला मग सांगते अर्थ तुम्हाला. उपक्रम उपसंहारपूर्वक वेदांत वाक्याच्या तात्पर्य निश्चयाला श्रवण म्हणतात. ही त्याची वाक्य आहे, तर ह्याचा अर्थ पण सांगते. आता पहिल्यांदा शब्द कोणता? उपक्रम. उपसंहार पूर्वक वेदांत शास्त्राच्या वाक्याला काय म्हणतात? श्रवण. आता ऐका, उपक्रम म्हणजे जेव्हा जगताला आरंभ झाला, तुम्ही जगताला सत्ता दिली, उपक्रम सुरुवात, जगताची उत्पत्ती स्वीकारली तुम्ही. आम्ही जगत नाही म्हणतो, पण तुम्ही स्वीकारली, ठीक आहे, ज्ञान नाही म्हणून स्वीकारली. अज्ञान आहे म्हणून जगत वाटलं, ज्ञान झाल्यावर जगत आटलं. अज्ञान आहे म्हणून जगत वाटलं, ज्ञान झाल्यावर जगत आटलं. हे शब्द फार महत्वाचे असतात. वाट करून नाही, वाचून नाही, आणि स्फुरण आहे, स्फुरण शक्ती आहे. मग उपक्रम उपसंहारपूर्वक. उपक्रम म्हणजे जगताला सुरुवात, जगताला सत्ता दिली. बरं दिली तर दिली, जगत दिसायला तर खोटं मान दिसू दे, रज्जू सर भासायला तर नाही मान, पण भासतो त्याचं काय करा? भासण्याचं काय कारण? रज्जू दिसला नाही म्हणून भासला. सर्प का भासला? तुला रज्जू नाही दिसला. जगत का भासलं? आत्मस्वरूप नाही दिसलं. किती सुंदर आहे, विचार सगळं सुंदर आहे. आता ऐका, ज्या सर्पाची प्रतीती असताना तिथं दोरी आहे आणि जगताची प्रतीती असताना तिथं परब्रह्म आहे. काय सुंदर रचना आहे वेदांताची. मग जगताची प्रतीती ही भ्रांती आहे आणि स्वरूपाची प्रतीती अज्ञानाची निवृत्ती आहे. बापरे बाप, त्याला म्हणतात वेदांताची मांडणी. सांगा 4 वाक्य. हे सांगू का? म्हणजे बोलू दे की बोलू दे. लक्षण सांगितले आपल्याला. अधिकारी अगोदर कोणी विवेक वैराग्य समाज 4 लक्षण आणि नंतरच्या मध्ये श्रवण, मनन, निधिध्यासन, तत्वप्रकाशवदन आणि शेवटी ब्रह्मैक्य. ऐका, आता याच्या सुरुवात केली आपण श्रवण. श्रवण कशाला म्हणतात? 3 वाक्य सांगितली. उपक्रम उपसंहारपूर्वक वेदांत वाक्याच्या तात्पर्य निश्चयाला श्रवण म्हणतात. तात्पर्य काय वेदांताचं? श्रवण काय? त्या भगवंताची प्राप्ती म्हणजे तात्पर्य, त्याचं कळणं म्हणजे श्रवण आणि त्याचं मिळणं म्हणजे आत्मधान. ते कळतो आणि मिळतो त्याची प्रतीती आल्यावर, त्याला म्हणतात आत्मधान. आता ह्याला म्हणतात श्रवण. त्याच ऐकायचं. कुणाचं? परमात्म्याचं. सटरम पटरम नाही,
डोंगरावर गेला तपस्या केली, इकडे आल्या त्याची बायको ही कवर ऐकायचं. तपस्या त्याने केली, तू कधी करतो? अरे कुठे काय तू कधी त्यानं केली आणि तुझं नाही. नुसतं नुसतं ऐकायचं. तपश्चर्या केली, डोंगरावर आलं, 2 बायका झाल्या आणि 4 पुत्र मुक्त केले. तुझं कवर आहे का हे? कळतं का बायांना काय ऐकावून काय ऐकू नये? किती अवघड आहे. आणि कुठे गेलं काय ऐकतो ती घेत नाही. ती बोकडावर कोणी सांगते अजून फोन आहे. मोक्षाचा आहे, ही दिशा सुखाची आहे, ही प्राप्ती परमात्म्याची आहे, ही ओळख पांडुरंगाची आहे, हे जीवन कल्याणाचं आहे, हा श्वास मुक्तीचा, विश्वास गुरुचा आणि प्रत्यय स्वरूपाचा. हे गुरुजीच आहे. हे ऐकायचं ट्रम्बट्रम काय हात पसारा ज्ञान द्या. गुरुजी पाय मोडला आणि ते वरच गेलं. लागते भाव संपावा, त्या परमात्म्याचा स्पर्श भोगावा, ज्ञानाचा उत्कर्ष व्हावा, वेदाचा आरसा समोर यावा आणि त्यानं स्वतःला स्वतः पाहावं त्या आरशात. त्याला संत म्हणावं. टॅव आपलं ज्या श्रवणामध्ये जे वाक्य शब्द गुरुच्या मुखातून निघालेला बोध त्या हृदयात थांबला आणि आज काय सांगितलं, कशावर बोलले, त्यातून काय घ्यायचं, हे जेव्हा आपण अभ्यास करू तेव्हा बुद्धीला ते कळतं. त्याला म्हणतात मनात. आज हे सांगितलं, अधिकारी पुरुषाचे लक्षण सांगितले, त्याला म्हणतात मनन. ते काय सांगितले? कसा अधिकारी पुरुष? विवेकाने सुसज्ज असावा, वैराग्याने पूर्ण असावा, ज्ञानामध्ये त्याचं आयुष्य असावं, वेदाचं त्याला माध्यम असावं आणि त्याला मी कोण कळावं. त्याला म्हणतात मनन. काहीतरी करतो का आपण याच्यातलं? बटन दाबा, सांगा ताई तू काय किती बाई चांगलं कर्तव्य आहे, मान्य करतो आम्ही. पण श्रवणानंतर मननामध्ये आलो की नाही, त्या बुद्धीला तो कळाले की नाही, श्रवणाची ताकद झाली की नाही आणि त्या भगवंताची स्थिती बुद्धीला समजली की नाही, त्याच्यामध्ये ताकद शोधणं आणि वेदांताचं शक्ती प्रगट होणं आणि हृदयाला त्याची प्रतीती येणं, त्याला म्हणतात मनन. त्या हृदयाला त्या परमात्म्याची प्रतीती म्हणजे आत त्याची अनुभूती. हे फार महत्वाचे टप्पे मी मान्य करत नाही. शंका प्रगत आहे, खऱ्याला मान्य नाही, खऱ्याला जाळते, दोन जाळते, तेजा प्रगते तेजा. असे लोक म्हणतात तेजा हो नाही आणि मंगळ्या थोडीच नाही. जिथं काय मिळत नाही तिथं तोंड घालायचं, जिथं काय कळतं त्याला नाव ठेवायचं, त्याचं नाव कलियुग आहे की नाही. असू दे मला त्याने गेलं नाही, पण जे जिंतूला सांगितलं तो माण्याचा निधी द्यास नामध्ये भगवंतानं संतानं सांगितलं. इथे मी सांगितलं तू ब्रह्म आहेस. वेदानं सांगितलं सगळं जगत ब्रह्मच आहे, जगत नाहीच आहे. तिथे मी सांगितलं आत्मा रामच आहेस. भूमीमध्ये मागितलं तू ईश्वरच आहेस. पण मन मानायला तयार नाही. मी ब्रह्म कसा असाल? मी तर देह वाटते, मी तर जाणारा वाटतो, मी तर बोलणारा वाटतो, मी तर पाहणारा वाटतो, मी तर चालणारा वाटतो, मी तर कर्म करणारा वाटतो. पण मी तर कर्म करता नाही, कर्माला पाहणारा आहे, मी साक्षी आहे. मी कर्म करता नाहीये, मी ब्रह्म आहे. मी करता नाही कारण मला व्यवहार नाही, मी अव्यवहार आहे. तर मी कुठलं कर्म करणार? हे जेव्हा आपण मंथन करतो, मी निधिध्यासनामध्ये त्याचा स्पर्श बघतो आणि मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे असं बुद्धी भोकम पट्टी करते. बाकीचा प्रक्रिया न करूचा मला मी आत्मा आहे, मी आत्मा आहे, मी ब्रह्म आहे, मी आत्ते, मी माझं नाही. दृश्य आत्मा नसतोच, ते दृश्याला जाणणारा असतो. दृश्याला आधार नाहीये, दृश्य मी नाही. जेव्हा बुद्धीला ध्यास लागतो आणि मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे असं निधिध्यासन करते मन, तेव्हा त्याला आत्मदर्शन होतं. त्याला म्हणायचं निधिध्यास. नंतर
पदार्थ शोधून तुला सांगितलं तत्व आणि जीव. जीव शिवाचे का ते आजाराला सांगू का? मी काय सांगा म्हणतो तुम्हाला? काय बटन दाबात बघायचं. पंढरपूर मी सांगत नाही जंतूला सांगितलं महावाक्याचं ज्ञान. पंढरपुरा सांगितलं त्यांच्याकडे पण सांगितलं. चला, तत्व पदार्थ शोधून झालं. आता ब्रह्मायत्य ज्ञान प्राप्तीस हे अवश्य आहेत. ब्रह्मायत्य ज्ञान प्राप्तीस 4 साधनं श्रवण, मनन, निध्यासन, पदार्थ शोधन हे ब्रह्मप्राप्तीला आवश्यक आहे. आता बघा, आता आपण कुठं कुठं आहे तर काय काय केलं आहे का? नुसतं आहे तुम्ही झालं का? एक एक साधना आपण त्या साधनेवर गेलं पाहिजे आणि ती साधना आपल्या हृदयात झाली पाहिजे. तर आपण त्या अधिकारी ज्ञानाचे, मोक्षाचे. नाहीतर नाही, नुसतं ऐकणं म्हणजे अधिकारी नाही बेटा. त्याच्यात जाणणं, वैराग्य प्राप्त करणं, त्यानंतरंगात जाणं, अभ्यास करणं, मनाचा निग्रह, इंद्रियाचा निग्रह, जगताचा बाध, अज्ञानाचा निराश, भगवंताचा ध्यास हे करणं म्हणजे अधिकारी. आपण काहीच करत नाही. बायका काय करत नाही का? लाल बटन दाबलं की संपलं. तुझा अभ्यास कोणी करायचा? वैराग्याला कसं बोलवायचं, विवेकात कसं थांबायचं, अविवेकाला कसं सोडायचं, देहभावाला कसं मोडायचं, परमपद कसं गाठायचं, त्या ईश्वरासोबत कसं रमायचं, अंतरंगात कसं यायचं, बहिरंगाला कसं टाकायचं, तर अभ्यासानं कळतं, ऐकून नाही. तुम्ही सांगा, आम्हाला आपोआप वाटत का? ती कष्ट करायला जर मन क्या का मला जेवण काहीतरी त्या श्रवणासाठी, परमार्थासाठी आयुष्य वेचलं, साधूच्या संगत झाली, श्रवण भक्ती आली, वेदाचा मार्ग दिला, मी कोण ध्यायला कळालं आणि देहभावातून मन बाहेर आलं. याला कष्ट करावं लागतात. साधना आहे, गुरुसेवा, गुरुभक्ती, विवेक आहे, वैराग्य हे तुम्ही करावं लागतं. आम्ही सांगून आम्हाला तुम्हाला होत नाही, फक्त कळतं. करावं लागतं. हे ज्ञान आहे. मस्त खाली टेकून आलं वरी मंदिरातून, लय सोपं आहे. तीर्थयात्रा धमाधम गेलं, मुंडकं खाली झालं, वरी आलं. इथं तसं आहे का? इथे साधना करावी लागते, नाही का? साधना म्हणजे परमार्थाची तुम्हाला हृदयामध्ये तयार करावी लागते. विवेक, खरं आणि खोटं तिला कळतं, तर खोट्यातून ती बाहेर येते. तिला म्हणायची विवेक. मग ओळखायचं आपण खोट्यात आहे का खऱ्यात आहे. झालं का? पण आपण शून्य बेटा, खूप शून्य. आपण जेव्हा तीव्र जिज्ञासा तयार होती आणि भगवंताची ओढ तयार होती आणि त्याच्या सोबत राहायचं असं आवडतं, तेव्हा ही साधना सुरुवात होती. विवेकाची उत्पत्ती होती ज्ञानामध्ये, श्रवणामध्ये. खरं खोटं कळतं त्या हृदयाला आणि खोटं संपतं आणि खरं प्रगटतं. विवेकाची साधना पूर्ण होती. असं टप्प्याटप्प्याने बुद्धी पुढे येते. आता पुढे आपण जाऊ. आता एकंदर 8 साधने, पहिले 4, मागील 4. ही 8 साधने अंतरंग आहेत. बघा तुमचे वस्त्रमाळ एक अंतरंग आहे. पहिले 4, मागचे 4. पहिले 4 कोणते? विवेक, वैराग्य, समाजात मोक्ष. नंतरचे 4 श्रवण, मनन, निध्यासन, शोधन. हे 4 साधनाचा उत्तम अधिकारी काय होतो? अंतरंग साधनात येतो. बहिरंग साधनात कधीच जात नाही. आणि त्या अंतरंग ते मिळतच नाही. बहिरंगाशिवाय जगात काहीच नाही. ऐका, कुठं सुद्धा असं मात्र कुठं कुठं असेल बिचारे त्यांना राम. कारण वेदांत संपलाच आहे बेटा. वेदांत मांडायला कुणालाच जमत नाही आणि वेदांत कोणी मांडतही नाही. जमवतात तर शब्दात सांगतात. एखादा शब्द ताटामध्ये मीठ तेवढं सांगतात. ताटामध्ये भात असावा का ताटात मीठ, तेवढंच रुपये का भातातून मिठाचं? मिठासारखं एखादं वाक्य वाचलं की वेदांत आम्ही सांगतो. अगं माहिती सागर, प्रभाकर, अमृतानुभव, चांगली 65 आणि माऊलीची ओवी, ह्याला म्हणतात अंतरंग. तू हे काय सांगत आहे बाप्पा? आम्ही वेदांत सांगतो. कुठे ज्ञान तो खोटे खरे अवघडे खरं खोट. आता पुढे चला. अंतरंग ज्ञानाची साधने 4 आहेत. ज्ञानाला जवळचं साधन अंतरंग बरं का? भगवंता जवळ कोणतं साधन? अंतरंग.
बघा, बुद्धी भगवंता जवळ जाती त्याला अंतरंग होत काय. बुद्धी भगवंताच्या जवळ जाती अंतरंग साधण्यानं आणि मुक्त होती साधूच्या कृपेनं. खरं खूप चिंतन छान आहे, विचार सांगितलं. आता पुढचं आहे का. श्रवणामध्ये हेडिंग 16 अंतरंग ज्ञानाला जवळचे साधन त्याचं लक्षण. अंतरंग साधण्याचं लक्षण श्रवणामध्ये किंवा ध्यानामध्ये ज्याचा प्रत्यक्ष उपयोग होतो त्यात अंतरंग म्हणाले. श्रवणामध्ये किंवा ध्यानामध्ये जे ऐकलं त्याचा प्रत्यक्ष उपयोग होतो त्याला म्हणायचं अंतरंग साधन. बुद्धी निवड पाठायला पाहिजे. कटायला गेला का अवघड आहे काय. नाही मग सांगता येत नाही, क्लिअर नाही. मला सांगते मग शब्द सुटत नाही, मग शब्द सुटले मग तुम्ही राहतात जगताकडे जाते बुद्धी. देहाला बघणार ज्ञान, मी करणार ज्ञान, मी संपूर्ण ज्ञान. एक गुण आहे बेटा, श्रवणाची गुण आहे. मग ती काय जाते भगवंताजवळ जाते. आणि जवळ जाण्यासाठी ही साधनं विवेक, वैराग्य, समाजशास्त्र, मोक्षशास्त्र, श्रवण, मनन, ही 8 लक्षणं अंतरंग येतात आणि भगवंताला प्राप्त करून देणार येतं. सांगते कोणी हे सगळं सांगा. सांगते एखादं वाक्य मिळतं बघा ऐकायला. त्यांचं दुकान नसते. ताटामध्ये मीठ तेवढं बोल ते सुरू झाले आपल्यापासून लपडा म्हणता येत नाही. आणि अंतरंग भगवंताच्या प्राप्तीसाठी हे दोन्ही त्यांना कळत असतं. म्हणून कशाला काय म्हणते माहितच नाही ना कशाला काय म्हणते. त्यांची चूक नाही, त्यांना कोणी सांगितच नाही. मग सटराम बटराम इकडं तिकडून हे ऐकायचं पुन्हा ते ऐकायचं. दुसरा विषयच काय अवघड किती खरं बोलणाऱ्याला खरं बोलणारा अंतरंग आहे. बाकीचं ऐकणं बहिरंग आहे. भगवंताकडे बुद्धी नेण्याचं तर अंतरंगाला जाता येतो आणि पुण्य प्राप्तीसाठी बहिरंग यावं लागतं आणि बुद्धीचा वाद करण्यासाठी चिंतन यावं लागतं. अज्ञान निवृत्तीसाठी श्रवण करावं लागतं आणि मी कोण करण्यासाठी विचार सागराला जाणावं लागतं. 4 मार्ग आहेत आपल्याला. पण मी कोण कळण्याशिवाय दुःख संपत नाही. मी कोण कळल्याशिवाय दुःख संपत नाही, सुख प्राप्त होत नाही आणि अज्ञान निवृत्त करता येत नाही. म्हणून मी करण्यासाठी विचार सागर. आता पुढचं ऐका, खूप छान आहे. हे 8 साधनं ज्ञान उत्पत्तीमध्ये उपयोगाला आहेत. श्रवणाधिका वाचून ज्ञान उत्पन्न होत नाही. श्रवणा दिगा वाचून ज्ञान उत्पन्न होत नाही. तसेच आता बघ का ज्ञान उत्पन्न होण्याचं श्रवण कथा ऐका. वेदांताचे श्रवण तू ज्ञान उत्पन्न. एक वाक्य भारी आहे आमचं, म्हणजे विचार सागर आमचं म्हणजे सगळ्यांच. श्रवणाधिका वाचून ज्ञान उत्पन्न होत नाही. तसेच तत्त्व पदाचा यथार्थ अर्थ समजल्या वाचून जीव आणि ब्रह्म याचे अभिज्ञान होत. या पदार्थाचा पूर्ण भावात समजल्याशिवाय दोघांचा ऐक्य करता येत. हा शब्द भारी भारी बापरे बाप. आता हे नावंग म्हणलं ते बहिरंग म्हणतो आम्ही, ऐकतच नाही. पान फुल तुम्हाला आमच्याकडं संतांच्या मुखातून निघालेल्या बघ. आमच्या मध्ये गर्दी ती बाई होती असं म्हणणारी ती यायची मी म्हणजे कपास ठीक संतांची का नाही चोप. आम्ही जोडलेलं ऐकलं कमी नाही. कारण संप्रदाय आम्ही ऐकतो जे जनाबाईचे, मुक्ताबाईचे, तुकोबाचे, ज्ञानोबाचे, एकनाथाचे. आम्ही दुसरं ऐकतच नाही, आम्हाला जमतच नाही. काय आहे तुमचे जोडलेले पान आणि फुलं आपण ऐकायचं आम्ही. राम कृष्ण नामी हे दोन्ही साजी रे, हे दोन्ही साजी रे, हृदय मंदिरे स्मराकारे, हृदय मंदिरे स्मराकार. आपुले आपण
करा सोडवण स्वर्गीला ताल घेणार आपुली आपण करा सोडवण आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावी गी संसार बंधन तोडावी गी राम कृष्ण ज्ञानदेव दानी राम कृष्ण माळा हृदय जिवाळा श्रीमूर्ती हृदया हृदय जिवाळा श्रीमूर्ती हृदया आपुली आपण करा सोडवण आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावी संसार बंधन तोडावी असे अभंग आम्ही ऐकतो आणि आम्हाला गोड लागते ते खरं तिकट आंबट होत नाही किती घट आहे असं याच्यामध्ये राहतो त्याच्याजवळ राहतो पूजाला बसतो त्याला आवाज देतो ऐका आरंभी आदरी आवडी आले नाम आवडी आले नाम आरंभी सुरुवातीला तुझं नाव घेतलं आणि तुला पुन्हा कळून घेतलं त्याच्यामध्ये तात्पर्य असतं बेटा आरंभी आदरी आवडी आले नाम आवडी आले नाम जेने सकळ सिद्ध पूर्ण झाले काम पूर्ण झाले काम राम कृष्ण गोविंद गोपाळा कृष्ण गोपाळ राम कृष्ण गोविंद गोपाळा कृष्ण गोपाळ तुमाय मामुली तुमाय मामुली जगी जीवीचा जीवन तुमाय मामुली जगी जीवीचा जिवाळा जीवीचा जिवाळा म्हणजे सोबतच जीवात आहे तू माझ्या सोबत आहे तुझं मला प्रेम आहे तुझं मला आठवण आहे पण तुझं ऐक्य नाही ह्याला म्हणजे अभंग जगी जीवीचा जिवाळा राम कृष्ण गोविंद गोपाळा राम कृष्ण गोविंद गोपाळा राम कृष्ण गोविंद गोपाळा राम कृष्ण गोविंद गोपाळा तुमाय माऊली जगी नीचा जीवन तुझी नामे सकळ संदेह पेटला तुझी नामे सकळ संदेह पेटला वापर कुमारी विमान श्री विठ्ठला याला म्हणता अभंग आनंद फुल नाव ऐकायला मला सगळा संदेह गेला आणि हा अभंग वाणीला गोड लागतात गोड वाटत ऐकच नाही गोडाची वाणी संतांचं श्रवण संतांचा संग हे गोड असतं शिवाजी आहोत मीठ बघा प्लीज समजल्या शिवाजी ब्रह्माचे होत नाही तो म्हणजे जीवन तत्पदेश्वर तो कसा बनला आहे जीव म्हणजे काय त्याची व्याख्या काय शिव म्हणजे काय तो कसा प्रगटलाय दोघं एक कशी अशी पदाने जोडलंय दोघं एक आहे जेव्हा बुद्धीला कळते साग्र जेव्हा टाकते बुद्धी हा चिंतन सुंदर गोड आहे जे तुला सांगतो त्यांच्याकडे मी ते बोलले एक अर्धे 20 मिनिटं बोल पुन्हा पुन्हा तो विषय मला नाही सांगायचा आता ऐका यथार्थ आता समजल्यापासून शिव आणि ब्रह्म याचं अभिज्ञान होत नाही आता अभेद आणि वेद खूप सुंदर योजने जीवाचा आणि शिवाचं स्वरूप यथार्थ कळल्याशिवाय भगवंताचा वृत्तीचा अभेद होत नाही अभेद म्हणजे एकता अभेद म्हणजे स्वरूपाची स्थिती अभेद म्हणजे जगताची निवृत्ती अभेद म्हणजे परमेश्वराची प्रतीती अभेदा म्हणजे एकच असतं वेगळा म्हणजे नाना असतं नाना हे वृत्तीचं असतं
आणि एक हे परमात्म्याचं असतं. एकामध्ये बुद्धी गेल्यावर ती भगवंतात राहते आणि नानामध्ये गेल्यावर जगताची होती. काय म्हणताने मग विचार सागर सुंदर आहे. असा ग्रंथच नाही कुठं. ओळखच करून होती भगवंताची, प्राप्ती होती स्वरूपाची, प्रतीती ती पांडुरंगाची, स्थिती भोगायची आनंदाची, आणि त्या आनंदात राहायचं, त्याला ज्ञानी म्हणायचं. फार सुंदर विचार सागर सुंदर आहे. खरंच प्रत्येकाला मिळावा, कळावा. ऐका आता, जीव आणि ब्रह्म याच्या अभिज्ञान होत नाही. श्रवणाधिकाचा ज्ञान उत्पत्तीमध्ये प्रत्यक्ष उपयोग आहे. म्हणून श्रवणादेखील अंतरंग साधने, श्रवणाच्या ज्ञानाच्या उत्पत्तीमध्ये उपयोग आहे. म्हणून श्रवण ही अंतरंग साधना आहे आणि पूजा हे कर्म आहे आणि बाहेर हिंड हे वर्ण धर्म आहे. त्याच्यानं काय होते का? फिरत नाही. ज्ञानी महात्मा कुठे फिरत नसतात. तुझ्या स्थितीला गेला सगळा तोच आहे. कुठे फिरायचं? कळतं का? साधना कोणतीच नाही, समजतच नाही. अंतरंगता नसते बुद्धीला. कुणीकडे फिर, तिकडे फिर, तिकडे फिर, गर 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 का म्हणे घर घरा फिरे फोंड जिरे. कोणत्या काठावर जा, कोणत्या ह्याच्यात जा, कशाचा काढ वन हिंडायचं सांगितलं का? अगं धंदे त्यांना हे कळत नाही. मग ते त्या म्हणतात ते चांगले चांगलं ग माय मरूच तर तेच कर मला का काय अवघड आहे. त्या अशा बायकाला बोललेले अवघड आहे. सगळं आपलंच खरं म्हणतात. आता आहे का श्रवणादी ही अंतरंग आहेत. विवेकाती चार साधन साक्षात ज्ञान बुद्धीस हेतून आहेत. विवेक, वैराग्य, समाजत्व, मुमुक्षत्व हे साक्षात नाही, परंपरेनं कारणीभूत. साक्षात श्रवण मनन आहे. भगवंताला प्राप्तीचं अंतरंग साधन श्रवण आहे. पण नामाच्या पेक्षा हे अंतरंग, ज्ञानापेक्षा हे अंतरंग. नामापेक्षा हे अंतरंग आहे ना, विवेक वैराग्य. आणि ह्याच्यापेक्षा श्रवण अंतरंग आहे, नामापेक्षा हे अंतरंग आहे, ह्याच्यापेक्षा हे अंतरंग. विवेक वैराग्य नामापेक्षा श्रेष्ठ आणि श्रवण मन ह्याच्यापेक्षा श्रेष्ठ. हे जवळ साधन आहे भगवंताच्या. कोणतं? श्रवण मन. आणि विवेक वैराग्य त्याच्या मनाला कमी आहे. त्याच्या मागचं ते असं स्टेप बाय स्टेप कळावं लागतं ग. किती श्रवणाला, अरे बापरे, श्रवणासारखं जगात साधन नाही. पण श्रवण लोकांना आवडत नाही. कथान कीर्तन अरे देवा, त्या जवळची पाहिजे पप्पा, ह्या गोष्टी त्या गोष्टी. आणि त्यात हे सांगितलं कोण म्हणतात किंवा पाका टाळाला इथं ह्या सांगितलं कटरम पटरम चालूच. तुझं सांग ना काय स्वतःच कसं निघतंय कपा कप निघते की नाही? थांबतच नाही ते. कुठं साठून ठेवलं नाही पण नाही. अज्ञानाला सांडणं सोपं नाही. वृत्तीचा अभाव करणं सोपं नाही. ब्रह्मभाव जागा होणं सहज नाही. आत्मस्थिती भोगणं शक्य नाही. आणि देहस्थिती टाकणं बाबो तपस्या आहे. तपस्या असते. आणि सगळ्यात महान साधना ही जगतापेक्षा महान. यासारखं जगात साधनच नाही. तिकडे कोणी येत नाही. काल व्हिडिओ काढून बघायला कुणी वाढणार, 10-5 वाढायचे. ज्ञान उत्पत्तीमध्ये प्रत्यक्ष ज्ञान उत्पत्ती होतो. अज्ञान श्रवणामध्ये श्रवणाधिकाचा ज्ञान उत्पत्तीला उपयोग आहे. ह्या ज्ञान उत्पत्तीमध्ये अज्ञानाचा वाद होतो, ज्ञान प्रगट होतो. म्हणजे ईश्वराचं सानिध्य येतं. बुद्धीला तो भगवंत कळू लागतो. कळता कळता बुद्धी भगवंत बनती. परमार्थ संपला. म्हणून श्रवण हे भगवंत जवळचं साधन आहे. ते ज्ञान उत्पन्न होतं. ते सुंदर शब्द बघा, फार सुंदर आहे. पण मन बंदर आहे आपलं. तिकडं ऐका वाटतं, हे ऐका वाटतं. चांगलं सोडायचं, हे वटरम बटरम करायचं. ऐका पुढे. म्हणून श्रवणादेखील अंतरंग आहेत. विवेकादीच्या साधन साक्षात ज्ञान उत्पत्तीस हेतू आहेत. म्हणून ती श्रवणादीच्या साधनापेक्षा ज्ञान उत्पत्तीस दृष्टीने बहिरंगत आहेत. ज्ञान उत्पत्तीच्या दृष्टीने विवेक वैराग्य बहिरंग येतं
आणि परमात्म्याच्या प्राप्तीसाठी श्रवण मनन हे अंतरंग आहे. आणि नामाच्या दृष्टीनं हे पण अंतरंग आहे. विवेक वैराग्य म्हणजे कशा कोण अंतरंग, मधला भाऊ, वरचा भाऊ, खालचा भाऊ, त्याच्या वरचा भाऊ, 4 भाऊ, त्याच्यापेक्षा ते खालचा, त्याच्यापेक्षा ते खालचा, सगळ्यात मोठ्यापेक्षा तो खालचा, सगळ्यात मोठा मोठा, तो सगळ्यातच मोठा, तसं ज्ञान सगळ्यात मोठं. मधला खाली मोर, मधले खाली, त्याच्यापेक्षा मोठा, त्याच्यापेक्षा छोटा, पण सगळ्यात मोठा मोठा, पण सगळ्यात मोठा असतो तो. छोट नाही बोलती बाई, दुर्गंधी मोठ्यापासून श्रवण म्हणून अंतरंग. यज्ञात्मिका कर्मापेक्षा मात्र ते अंतरंग. यज्ञ करण्यापेक्षा अंतरंग बरं ना विवेक. आम्ही यज्ञ केला, कोणी करत नाही आताच्या युगात, पण यज्ञापेक्षा विवेक वैराग्य अंतरंग आहे. आणि श्रवणापेक्षा बहिरंग आहे. यज्ञात हे कर्म आहे, हे श्रवणात त्याचा काही उपयोग नाही. ते पण सांगावं लागतं आरडू आरडू. आता यज्ञ जर बहिरंग आहे तर तुमचे वस्त्र माळ किती अंतरंग आहे. आपल्या बाया भंडारात चातुर्मास बाया बेफाम, किती बेफाम होते त्या कर्माला. आमच्याकडं तेच सांगते, ते लिंग गेले बारीक बारीक, व्यापक आहे, कणाकणात आहे, मनात आहे, स्वयं सिद्ध आहे. त्याला करणारी कोण? आपल्याला आणलं. आता भगवंताच्या प्राप्तीसाठी ही साधनं दूर असतात आणि भगवंताच्या प्राप्तीसाठी ही साधनं जवळ असतात. आता ऐका, त्याच्या श्रवणामध्ये किंवा ब्रह्म ऐक्य ज्ञान उत्पत्तीमध्ये प्रत्यक्ष नसून अंतःकरण शुद्धी करता उपयोग होतो. ज्याच्या श्रवणामध्ये किंवा ब्रह्म ऐक्य ज्ञानामध्ये प्रत्यक्ष उपयोग नसून अंतःकरण शुद्धीसाठी उपयोग होतो, त्याला म्हणायचं बहिरंग. हे स्नान, कर्म, दान, धर्म, ही पूजा, मग ह्याच्यामुळे काय होतं? अंतःकरण सिद्ध होतं. जे ब्रह्म ऐक्य ज्ञानातून प्रत्यक्ष उपयोग होत ते अंतःकरण फक्त सिद्ध करतं. पुन्हा आपण त्या कर्मात त्या लिंगात जात झालं ना, पुढे पुन्हा मागे त्याच्या. आता अंतःकरणाची स्थिरता त्या बहिरंग कर्माचं एवढंच फल आहे. काय करतं बहिरंग? अंतःकरण फक्त स्थिर करतं, पण अंतःकरण ब्रह्म करत नाही. अंतःकरणाचा वाद होत नाही, भगवंताची भेट होत नाही, आनंद मिळत नाही, देवभाव जळत नाही, पण बहिरंगात आम्ही शिरत नाही. आता ज्याचे एवढंच फक्त फल अंतःकरण स्थिर, त्यास बहिरंग साधने म्हणावे. यज्ञादी कर्मे, उपासना, एकादशी, पाण्याची, फुलाची, गोमित्राची, हे तुम्ही करत होता, आम्ही करत होतो. मग ते यज्ञादी कर्मे, उपासना याचे हे फल आहे. यज्ञादी कर्म कुणीच करत नाही, पण आम्हाला सांगावं लागतं. उपासना, लवंगा खायच्या, पाणी प्यायचं, एकादशा जन्म केला आपण केल्या नाही, आपण हे सोडलं नाही. आगाव धंदे आपल्याला माहित नाही. आमचे काका म्हणायचे जीवाला मारायचं नाही, प्राणाला तगम करायचं नाही, पाप घ्यायचं नाही. आम्ही ते शिकलो. तुम्ही म्हणा इतकं पाणी प्यायचं म्हणून. निर्जला म्हणे, निर्जला. अरे रामा, पडतं तरी करते, धंदे जाते त्या धंदे घालतो, ती जमत नाही ते जमते. आता यज्ञादी कर्म, उपासना याचे हे फल आहे. म्हणून ही बहिरंग साधने आहेत. शंका, यज्ञादी कर्मापासून स्वर्गाची प्राप्ती होते असे शास्त्रात सांगितले. यावरून यज्ञादी कर्म संसार साधनेचे आहेत, अंतःकरण शुद्धी साधने नाहीत. मग यांना ब्रह्मायती ज्ञान प्राप्तीचे साधनत्व कसे? बघा, यज्ञादी कर्मापासून काय होती प्राप्ती? स्वर्गाची. मग बहिण कसं म्हणतात? ते कर्म स्वर्गाला नाही नक्की, पण ते कर्म स्वर्गाचं स्थान संपवते, लागतं, म्हणून ते पण बहिरंग आहे. अंतःकरण शुद्धी साधने नाहीत, स्वर्गाला नाही, मग त्याला बहिरंग म्हणणं का? त्याला ब्रह्मायती ज्ञान प्राप्ती साधनत्व कसे? पुन्हा यज्ञादी कर्म. समाधान, संसार प्राप्तीच्या इच्छेने यज्ञादी कर्म केली तर असेल ना. ज्ञानदेव भगवान